यशम देशमुख यांनी पत्रकारांसंबंधित मांडलेल्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करणार, मंत्री निलेश राणे यांची ग्वाही। सिंधुदुर्ग येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले अभिवादन। सिंधुदुर्ग दिनांक 17 मे 2025 रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त यशम देशमुख यांनी पत्रकार संबंधित विविध प्रश्न समस्या आज या अभिवादन सभेत मांडले आहेत। पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमीच प्रयत्नशील असते, यापुढेही यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा नक्की केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सिंधुदुर्ग नगरी येथे पार पडली। या कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते। या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त यशम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मनसूर शेख, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, महिला अध्यक्षा शोभा जयपूरकर, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, डिजिटल मीडिया परिषदेचे अनिल वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलत चाललेली आहे। पत्रकाराने पत्रकारिता करताना नैतिकता पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे। आगामी काळात AI सारख्या तंत्रज्ञानाचा देखील समावेश पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होणार आहे। त्या दृष्टीने पत्रकारांनीही स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे। यावेळी त्यांनी परिषदेच्या कामकाजाचेही कौतुक केले। पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या कामाचे कौतुक केले। ते म्हणाले, मराठी पत्रकार परिषद ही सर्वात जुनी असणारी संस्था असून येथे आज संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार आले आहेत। यावरूनच या परिषदेचे महत्त्व अधोरेखित होत आहे। आगामी काळात परिषदेला शासकीय पातळीवर आवश्यक असणारी मदत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात परिषदेचे मुख्य विश्वस्त यशम देशमुख यांनी सांगितले की आज आपण एका महापुरुषाच्या भूमीमध्ये वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांची जन्मभूमी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये येऊन अभिवादन करण्यासारखी भाग्याची दुसरी कोणतीही गोष्ट नाही। आज हे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे। आज या ठिकाणी अहिल्यानगर, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बीड, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पिंपरी चिंचवड, पुणे या राज्याच्या विविध भागातून पत्रकार आलेले आहेत। खरं तर कोकणची भूमी ही महापुरुषांची भूमी आहे। येथेच बाबूराव पराडकर यांच्यासारखे हिंदी भाषेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारे पत्रकार घडलेले आहेत। त्यामुळे बाबूराव पराडकर यांचे हे स्मारक पराड येथे व्हावे, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। यावेळी यशम देशमुख यांनी पत्रकारांचे प्रश्न व त्यांना येणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडताच त्या सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणीही राणे यांच्याकडे केली। जिल्हाधिकारी अनिल पाटील, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सिंधुदुर्ग पत्रकार जिल्हा संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा समिती अधिकारी चिलवणकर यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रस्तावित परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी तर सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी केले। आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा। मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर हे दूरध्वनीद्वारे सहभागी झाले होते। त्यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करताना सांगितले की पत्रकारांना आवश्यक असणारे सहकार्य करण्यासाठी सरकार नेहमीच पुढे राहतील। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे आमच्या जिल्ह्यातील होते, याचा आम्हाला अभिमान आहे। तर आमदार नितेश राणे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना सांगितले की देशाचे भविष्य हे पत्रकारितेवर अवलंबून आहे। आताची पत्रकारिता महत्त्वाच्या वळणावर आहे। अशा काळात आगामी काळात पत्रकारांनी देखील जबाबदारीने काम करताना वेळप्रसंगी आत्मपरीक्षण करण्याची गरज देखील त्यांनी अधोरेखित केली। परिषद कार्यकारिणीची झाली बैठक। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक यावेळी पार पडली। या बैठकीत परिषदेचे मुख्य विश्वस्त यशम देशमुख यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले। तर बैठकीमध्ये सहराज्य प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनीही बैठकीत विविध प्रश्न मांडले। यावेळी मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडगुले, महिला जिल्हा अध्यक्ष श्रावणी कामत, राज्य संघटिका शोभा जयपूरकर, पुणे शहर संघटक चिराग फुलसुंदर, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया अध्यक्ष विनय सोनोने, सागर सूर्यवंशी, महावीर जाधव आदींसह सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते।